नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे विद्या ब्लॉग मध्ये। आज आपण बनवणार आहोत आषाढ महिन्यात खास बनवल्या जाणाऱ्या पारंपरिक कापण्या। आपल्या महाराष्ट्रात आषाढ महिन्यात अनेक घरांमध्ये ही कापण्या प्रमाणे बनवल्या जातात। साध्या साहित्यापासून तयार होणारा हा पदार्थ खूपच चविष्ट लागतो। चला तर मग सुरुवात करूया। आपण सर्वप्रथम पीठ तयार करून ते मऊसर मळून घेण्यासाठी मी इथे 2 वाट्या पीठ घेतलेले आहे। एक भांड भरून पीठ घेतलेले आहे। अर्धी वाटी बेसन घेतलेला आहे। 1 चमचा बडीशेपची पावडर घेतलेली आहे। 1 वाटी गूळ घेतलेला आहे। 1 चमचा सुंठ पावडर आणि 4-5 विलायची बारीक कुटून घेतलेल्या आहेत। सर्वप्रथम एका भांड्यामध्ये मी गूळ टाकून घेतलेला आहे आणि त्या गूळ भिजेल एवढं थोडंसं अर्धी वाटीपेक्षा थोडं कमीच पाणी घातलेलं आहे। आणि गूळ हा फक्त आपल्याला वितळवून घ्यायचा आहे, त्याचा पाक बनवायचा नाही आहे। आता इथे पीठ मळायची तयारी करणार आहे। त्यासाठी सर्वप्रथम इथे 2-3 चमचे मी तेल गरम कडकडीत करण्यासाठी घेतलेले आहे। आता इथे हे भांड्यामध्ये एक भांड पीठ घेतलेलं आहे, ते परातीमध्ये ओतून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये मी बेसनचं पीठ अर्धी वाटी बेसनचं पीठ टाकणार आहे। बडीशेपची पावडर, सुंठ पावडर आणि इलायची 4-5 मी कुटून घेतलेले होते बारीक, ते टाकून पिठामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ पण टाकून घेणार आहे। आणि पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि मिक्स करून झाल्यानंतर जे मी कडकडीत तेलाचं मोहन ठेवलेलं आहे ते त्यामध्ये चांगलं घालून सर्व पिठाला चोळून चांगलं व्यवस्थित घ्यायचं। त्यामुळे पिठाला सगळ्या बाजूने तेल लागतं आणि कापण्या पण खूप छान खुसखुशीत होतात। तुम्ही कापण्या बनवता का नक्की सांगा। आता मी हे तेलाचं मोहन टाकलेलं आहे। आता मी सर्व चोळून पिठाला घेणार आहे आणि गुळाचं पाणी केलेलं होतं ते पण थंड झाल्यानंतरच आपण पीठ मळण्यासाठी ते पाणी वापरू शकतो। आता मी पिठामध्ये थोडं थोडं करून गुळाचं पाणी घेऊन चांगलं असं पीठ छानपैकी असं त्याचा घट्टसर असा गोळा बनवून घेणार आहे। तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त गूळ टाकू शकता। ही 1 वाटी गूळ व्यवस्थित होतं आणि गुळाला जास्त पाणी टाकायचं नाही, त्यामुळे कापण्या गोड होत नाहीत, कमी गोड लागतात। आणि हे बरोबर पाणी बरोबर त्याला होतं आणि गोडीला पण व्यवस्थित होतात। ह्या कापण्या खूप सुंदर आणि मस्त झाल्या होत्या। आता मी चांगलं पीठ मस्तपैकी मळून घेते आता। आणि त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवून देते। मंद आचेवर तोपर्यंत तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आणि माझं पीठ मस्तपैकी मळून झालेलं आहे। आता मी त्याचे छानपैकी अशा पोळ्या बनवून घेणार आहे। एकदम पातळ बनवायचे नाहीत कापण्या। आणि साईडचा बाजूने कट काढून घेते आणि त्यावर थोडीशी खसखस लावून 1-2 लाटणं फिरवून घ्यायची, त्यामुळे खसखस व्यवस्थित त्यामध्ये दाबून बसली जाते, निघत नाही ती। कापण्या ह्या मोठ्या मोठ्या आकारामध्ये कापायच्या। ह्या थोड्याशा मोठ्या असतात आणि शंकरपाळी कशी असते तशा आकाराच्या असतात, पण त्या मोठ्या मोठ्या असतात कापण्या। त्या माझ्या सर्व कापण्या मी आता बनवून घेत आहे, तोपर्यंत तेल पण गरम होत आहे। पूर्वी आपल्या आजी आई आषाढ महिन्यात हा पदार्थ आवर्जून बनवायच्या। आजकाल अशा पदार्थ पारंपरिक रेसिपी थोड्या कमी पाहायला मिळतात, म्हणून आज मी ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार असं ठरवलं आहे। त्यामुळे ही रेसिपी मी जशी सुरुवातीपासून दाखवली आहे तशी पूर्ण शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये मला सांगा। आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। पूर्वी आमच्या घरामध्ये कापण्या ह्या नेहमी आषाढ महिन्यात बनवल्याच जायच्या आणि डबा भरून बनवायच्या। चहाबरोबर ते ह्या कापण्या 1 नंबर लागतात। आता माझ्या ह्या सर्व कापण्या मी आधी पहिल्यांदा सर्व कापून घेतलेल्या आहेत। तुम्हाला जसा आकार हवा असेल तसा कापण्या कापून घ्या। कापण्या ह्या थोड्याशा मोठ्याच असतात। आता माझं तेल हे मध्यम गरम झाल्यावर मी थोडंसं एक टाकून बघितलं। आता व्यवस्थित माझं तेल जसं कापण्यांसाठी तळण्यासाठी योग्य आहे त्या प्रमाणात गरम आहे। आता मी कापण्या थोड्या थोड्या झाऱ्यावर घेऊन टाकून त्या छानपैकी असा लालसर खरपूस असा रंग येईपर्यंत त्याला छान परतवून घेते आणि मग त्या जाळीमध्ये काढून ठेवते, त्यामुळे तेल पण नितळून जाईल। अशा मंद आचेवरच छानपैकी खरपूस कलर आला बघा आता।
अशा मी सर्व कापण्या माझ्या तळून घेतलेल्या आहेत आणि थोड्या कापण्या गरम असताना त्या नरम असतात, तो थोडा त्या गार झाल्यानंतर व्यवस्थित खुसखुशीत होतात. त्यानंतर थंडगार झाल्यानंतर त्या डब्यामध्ये भरून ठेवू शकता. 15 दिवस महिनाभर ह्या कापण्या खूप छान अशा राहतात आणि चहासोबत किंवा मुलांना टिफिनमध्ये पण तुम्ही देऊ शकता. बघू शकता किती छान आणि खुसखुशीत आतून पण त्याला छानपैकी पदर आलेले आहेत मस्तपैकी. अशा कापण्या तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला सर्वांना श्री स्वामी समर्थ.